आपुल्या हिता जो से जागता धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र भूतिले सात्विक दयाचा रिका वाटे देवा गीता भागवत कलिती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा रिका वाटे देवा तुका मने मला गणत्यांची सेवा तरी माझ्या देवा पर कुळी कन्या पुत्र होती रे सात्विक दयाचा रिका वाटे देवा हे गुरु ब्रह्मा हे गुरु विष्णु हे शंकर भगवान आपके चरणों में हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में नमो विठ्ठला राजा पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा गा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांचे
विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी वस्तू प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्री ज्योतगुरु तुकोबारायांचा शीतपर प्रकरणातील 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल कीर्तनाची सुरुवात करण्यापूर्वी छोटासा पर्याय देणे ही भक्ताचे कर्तव्य ठरते. ज्या ज्ञानोबारांच्या तुकोबारांच्या पदस वर्षाने ही पावन धरली महाराष्ट्र. या महाराष्ट्र भूमीमध्ये असणारं छोटस मोठस गाव वेळाळे आज या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह निमित्त आज यांनी माझी कीर्तनाची तयारी घेतली. ते आमचे सर्वांचे लाडके प्रिय रमेश भाऊ जेतगुळे यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. कुठे गेले रमेश भाऊ? आणि तसेच ज्यांच्या घरी आम्ही सुंदर जेवण केलं अमृतच पाजवलं ते आमचे सर्वांचे लाडके प्रिय प्रकाश महाराज यांच्यासाठी पण टाळी. मी यांचा आभार मानतो आणि पुढील कीर्तनाला सुरुवात करतो. सरपंच उपसरपंच आजी सरपंच माजी सरपंच कुठे गेले? माजी सरपंच पोलीस पाटील चेअरमन साहेब तंटा मुक्ती अध्यक्ष आणि बाहेरगावून आलेले पाहुणे मंडळ गायनाचार्य मृदुंगाचार्य टाळकरी माळकरी माझे आई बहिणी भातदार चोपदार बेवणे कोल्याच्या पोरी पळून जाणाय पोर शेंबडी पोरगी म्हणजे झाले का सर्व. म्हणजे उद्या कोणी म्हणा नको माझं नाव नाही घेतलं म्हणून आजच घेऊन टाकतो. विठ्ठल एवढा मोठा सोहळा करण्यासाठी भाग्य पाहिजे ना. भाग्य नाही ना तो माणूस करू शकत नाही. दारात टाळवाजला माणूस सुद्धा भाग्यवान पाहिजे म्हणून भाग्यवंत करी भजन भूजन. घराच्या वास्तुशांतीला ठेवतं वर्षात दुसरं घर झालंच. आणि जे माझं कीर्तन किराणा दुकानदाराच्या उद्घाटनाला ठेवलं वर्षात दुसरं दुकान झालंच पाहिजे. आणि जे माझं कीर्तन वाढदिवसाला ठेवलं तो 100 वर्ष जगतो माणूस. तुम्हाला काय वाटलं वर्षात गेलास? आणि जे माझं कीर्तन लग्नात ठेवलं आता त्याच्या विचार तुम्ही घरी गेला करा. विठ्ठल आजच्या कीर्तनाच्या प्रतिपाद्य विषय असा आहे की अभंग ज्योतगुरु तुकोबारायांचा. या अभंगातून ज्योतगुरु तुकोबार आहे हिताच्या ठिकाणी जागा असणाऱ्या मुलांच्या माईबापांना धन्यता देतात. मग पहिला प्रश्न असा निर्माण होतो की असे तरी पुत्र कोण? तर या महाराष्ट्राचे जाणते राजे छत्रपती शिवाजी. अरे ज्या छत्रपती शिवाजी राजांनी
स्वतःचा धानुष टाकताना त्यांनी दिल्लीच्या तख्तापर्यंत स्वराज्याची स्थापना केलेली आहे ना ते छत्रपती शिवाजी महाराज नाव तालुक्यापुरतेच नाही, जिल्ह्यापुरतेच नाही, महाराष्ट्रापुरतेच नव्हे तर भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत, मातीच्या कणाकणापर्यंत माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं नाव आहे. अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई वडिलांना जोधगुर तुकोबाराय धन्यता देतात. त्यांची आई वडील हे धन्यतेच्या लायकीचे आहेत. विठ्ठल शुद्धबिजा पोटे पळसाळ गोमटी किंवा गोमट्या बीजांचे फळ ही गोमटी. बीज जर चांगलं असेल ना तो रोपटे चांगलं जन्माला येऊ शकतं. तुम्ही म्हणताल इथे एक शंका आहे की बीज आहे बघू नका आमकाचे काय. बाबळीच्या झाडाला आंब्याची कैरी लागू शकते का? काय पिस्तूल आहे तू गंधावाला तू हा उठ. बाबळीच्या झाडाला आंब्याची कैरी लावू शकते का? करेक्ट, टाळी वाजवा. म्हणून शुद्ध बिजा पोटे फळे नसाळ गोमटी. मग महाराज हिरण्यकशिपू एवढा पापी मग भक्त प्रल्हाद का जन्माला आला हो? त्याचं एक कारण आहे. पूर्वी काळामध्ये हिरण्यकशिपूची पत्नी कैदू, त्या कैदूला इंद्रदेव चोरण्यात असताना त्यावर नारदाचे लक्ष गेले. नारदाने हात मारून सांगितले, ए इंद्रा, अरे ती मानपती वर्ताय तिथे सोड. तिने जर श्राप दिला ना तू जळून खाक होशील तर का. तिची देवा माझ्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन चालू असल्या कारणाने कोणतं नामचिंतन चालू होतं? नारायण 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 नारायण
माझे भगवान श्री ज्ञानोबाराय हरिपाठामध्ये वर्णन करतात. उद्भवाला दला कृष्ण एवढा पापी मग भक्त प्रल्हाद काय जन्माला आला हो? त्याचे कारण आहे. त्याची आई पुण्यावर येते. नाही तुम्हाला करंट नाही बसला, थोडी चांगली चाल झाली तो टाळी वाजव ना आपलं. नाही आता टेन्शन घ्यायचं नाही. आपले आता साहेब पण आलेले आता नाही. आता तुम्ही जर कीर्तन संपल्या मेले म्हणजे मरणार नाही. काही चिंता घ्यायची नाही. कंबरेवरती हात आणि विठेवरती उभा तो सगळ्याचा बाप. चिंता माय करायची नाही. चष्मोलाजी माय खरंय का? चिंता काय करायची नाही. म्हणून आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची धन्य माता आणि नंतर पिता असुता. त्याचे एक कारण आहे. संतांचं वाङ्मय राष्ट्राच्या आधारे आहे. जसं शास्त्र मातृदेव भव आणि दुसऱ्या कर्मांकाला पितृदेव भव, असं संतांचं वाङ्मय आदिमाता आणि नंतर पिता. त्याचे दुसरे कारण आहे. बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्यावरती महत्वाचे संस्कार घडवण्यामध्ये हे पहिला क्रमांक हे मातेचा आहे. काही दिवसांनी संबंध हे पित्याचे. याचे तिसरे कारण आहे. आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचा अस्मिता असतो. छोट्या छोट्या संकटा करता तर आई असते, तर मोठ्या मोठ्या संकटा करता तर बाप असतो. तर पहा माऊली, कल्पना करा. आपण जे एक रस्त्याच्या असतो ना, आपल्या एक ठेस लागली ना, आई ग असा शब्द आपल्या तोंडाबाहेर पडतो. मग नाही महाराज, आपण जे एक मोठा पास करत असताना आपल्या अंगावरती ट्रक आला ना, अरे बाप रे असा शब्द आपल्या तोंडाबाहेर पडतो. म्हणूनच ज्योतगुरु तुकोबाला सांगतात की धन्य माता आणि नंतर पिता विठ्ठल. प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये आई वडील ही देवता आहे. ह्या जगत्वामध्ये आई वडिलांना मानतो कोण? स्वामी तिन्ही जगाचा. आणि आई विना भिकारी. अहो आलदा रात्री उठणार कोण? बोला ना पुरुष मंडळी, शिवच्या झाले का काय तुम्ही? उठणार कोण? आईच. जेवायला वाढणार कोण? आईच. पप्पा जेवायला बसला, 2 घास खाला आणि आपल्या आईला विचारला, आणि कोणी केली भाजी? त्याच्या आईनं काही बोललं नाही. काही बोलावं तर पप्प्या होता चॅप्टर, उठून जाईल. एवढा बोरबाप कुठेच नाहीये. पप्प्या पुन्हा आपल्या आईला विचारला, कोणी केली भाजी? त्याच्या आईच्या तोंडातून एक शब्द निघाला, मी नाही. मग कोणी केली? तुझ्या बायकोने केली. पप्प्या म्हणला, बायकोने केली होय?
असं मग नवीन आहे मसाल्याचा अंदाज नसेल असं होतच असतं. आपलीच गाडी आणि आपल्याच बायकोची गोल गोल साडी हातात विडी तो वळतोय काडी आणि त्याची बायको झाडी आणि आई मात्र हटकुळे तर का आई रे बेमान दुनिया आई रे आई वडिलांना किंमत नाही मग कोणाला किंमत रे सुमळे उठ रे तू ह्या जगत्वामध्ये कोणाला किंमत आहे हा करेक्ट टाळी वाजवा डबल तुझ्या मामाला पोरगी आहे का हा किती एक आपल्याला एकच लागत आणि तुला भाऊ जो जास्त प्रयत्न करील तोच गड जिंकल खाली बस तू रे ही पिवाला उठ रे तू आय वन साइड वाला उठ लाजू नको उठ आय आणि उठ ना घाबरू नको उठ 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 ती हिपी वाढवतो काय पण नवीन काढायचं नाही तर ती म्हणायची कभी कभी मैंने गौंड्याच्या हाताखाली मिस्त्री माहिती का मिस्त्री मिस्टराच्या हाताखाली ती का म्हणती दिल दे दिया इडी भी दे दे विठ्ठल आहे या जगत्वामध्ये आई वडिलांना किंमत आहे आता आई जवळ असताना आई माझी मायाचा सागर दिलात जीवनाला आता बायको आल्यावर बायको माझी भावनाचा संसार आता नवरा बायको म्हणलं ना भांडणं असणारच पण प्रत्येकाची बायको प्रत्येकाची वेगळ्या वेगळ्या पद्धतीने भांडणं करत असते
आता किराणा दुकानदाराची बायको किराणा दुकानदाराला म्हणते हा आई नका पुढे सोडू म्हणजे त्यांचं किराणा दुकानदारचं पुढे सोडा आणि भांडातच मेसोला असतं ना. आता नाव या का केस कापणारा कोण आहे? आता नाव्याची बायको नाव्याला म्हणते तुम्ही माझा केसानेच गळ कापला. आता सुताराची बायको सुताराला म्हणते थांबा ठोकूनच मऊ करी. आता पेंटरची बायको पेंटर म्हणते थांबा तुमचं थोबाडच रंगीत आहे. कोणाची? पेंटरची. आता गायकांची बायको गायकाला म्हणते नका कोणी कळबी वालडू. आता कीर्तनकाराची बायको काय म्हणते बुवा जिथे माझं लग्न झालं नाही तुम्हाला काय सांगू विठ्ठल तेव्हापासून तुम्ही असेच बसलेले आणि तसेच मेले तर ते अवघड होईल ना. सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने नाम एवढं तासभर तुमच्या करता सर्वांनी प्रेमाने भजन करा ठोबा विठ्ठल विठ्ठल चॅप्टर असतात. एका गुरुने एका मुलाला प्रश्न विचारला अय पिस्तुले तू 15 फळांचे नाव सांग. तुम्हाला ओके तुम्हाला सर फळांचा राजा आंबा. गुरुजी म्हणले शाबास. तुम्हाला चिकू गुरुजी म्हणले शाबास. तुम्हाला नारळ गुरुजी म्हणले शाबास. थांबलं ते पोरग ही चित्र होतं थांबलं. मग गुरुजीने विचार केला आणि त्या मुलांना सांगितलं तुम्ही तर 3च फळाचे नाव सांगितले आता 15 11 आणि 12 फळाचे नाव राहिले. तुम्हाला 1 डझन केळी. असे पोरं चॅप्टर. एका गुरुजीने एका मुलाला प्रश्न विचारला अरे तू लय चॅप्टर दिसतोय जन्म कधी झाला. तू म्हणला सर माझा जन्म बुधवारी झाला. मग मुलाने सरांना प्रश्न विचारला सर हा तुमचा जन्म कधी झाला. सरांनी सांगितलं आपला जन्म रविवारी झाला. आता काय रविवारी. तुम्हाला रविवारी जन्म होतच नाही का सुट्टी असते. सर म्हणले चुप सकाराम तुला कमराचा बेल्टच काढून मारीन. तुम्हाला सर आपल्या पुढे बोलायचं नाही. बेल्ट काढून तुम्ही मला मारू शकत नाही का. बेल्ट काढल्या तुमची पॅन्टच खाली येणार आहे. आता ही चित्र पोर म्हणून आईचा पुत्र देई गुण
पुत्र देई गुंडा त्याचा तिन्ही लोक झेंडा रंगायला पाहिजे असलच ना आपल्या पोटी पाहिजे काय नाही ना पोरं पिवरी येडे दगड भरली त्यांच्या गोष्टीत येडे पिवरी येडे आई पोरा खरंय शाळेत नाही जमली ना ग्राउंड मध्ये फुटबॉल मॅच केला चॅम्पियन व्हा ते नाही जमलं पकवाज वाजवा ते नाही जमलं पेटी वाजवा ते पण नाही जमलं गायनाचार्य ते पण नाही जमलं कीर्तनकार व्हा ते नाही जमलं पैलवान व्हा तेही नाही जमलं जागा मोकळी करा काय हातानं जाते ना नाही करणार तू शाळेत नाही ग्राउंड नाही बसल्या संडा बाथरूम मध्ये बसल्या बसल्या लोकांचे नाव लिहितो विठ्ठल शाळेत जायचं गुरुजी काय म्हणायचे आंघोळ केली का रे मी म्हणलं गुरुजी गंध बघ म्हणतो बोल हा गुरुजी माझ्या पशी यायचे आणि माझी चणकी सुकीच असं बोल मला आता काय दुसऱ्या दिवशी आंघोळ केली का रे मी गंध बघायचं आणि शेंडी भिजवायचं आंघोळ केली का रे गुरुजी गंध बघा शेंडी बघा आणि गुरुजी चॅप्टर होतं पोरग माझी माळ बघितली बोंबला मी दुसऱ्या दिवशी माळी इंद्रायणीत बुडवलं गंध लावलं शेंडी भिजवली आंघोळ केली का रे मी म्हणलं केली गंध बघा माळ बघा आणि शेंडी बघा आणि माझ्यापाशी गुरुजी यायचे माझा करदुरा बघायचा आता काय सुकाच बोंबला आता कवर चॅप्टर पणा जमवलं पाहिजे का नाही विठाला रावणाला तोंड किती मी म्हणलं 10 तू एक कांगार कसा झोपत असेल हा मी म्हणलं माझी अक्कल खाला झाली ना मी म्हणलं ते हनुमंतरायला विचारलं या गावात बजरंगबलीचं मंदिर आहे का कुठे तिथे मी म्हणलं ते हनुमंतरायला विचारलं लागलं मारुतीला आता तो पट्ट्या नंगत गेलता ना आपल्याला काय माहिती आपण दुसऱ्याचा गाव जमचूप बसतो गाव दुसऱ्याचे झपकीतील आपल्याला आणि यो मारुती तिथं जाऊन तिथल्या मालकाची दाणे दाणे हनुमंत
मिशी असतील का? असतील का? म्हणजे जोगांचं जेंट म्हणजे गुतागुत केलेलंच येतं बाहेर बुकाच केला. एवढी ताकद होती, एवढी ताकद का अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. अंजनी माता तप करत बसले होते पर्वतावरती. फक्त नाम चिंतन, फक्त नाम चिंतन. कोणतं नाम चिंतन करायचे? सर्वांनी हातोरी करा. चला महिला पुरुष सर्व सर्व ते मंडपाच्या बाहेर ते पेवडे पोरांना हातोरी करा. पिस्तळे शेवटचे चिडे पडून मरतील त्याचे हात खाली राहिले. ओम नमः शिवाय, नमः सर्वांनी हातोरी केले, वाजवले, पण फक्त तोंडच उघडलं. आणि जेवताना तसंच करायचं. घास घ्यायचा. आता कीर्तन संपल्यावर कार्यकर्त्यांनी आपले भाऊने आता पेढे वाटाणे आणू द्या ना. म्हणजे तोंडाही चालू आणि हातही चालू. नंतर काय विठ्ठल म्हणल्यावर मरशील का? आय पप्पाची आई. बेवडे बी लई चॅप्टर, बेवडेत ना लई चॅप्टर. दोन म्हातारे पारावर बसले. मला वैर दारू पिल्यानं खोकला जातो का र? हा. दुसरा म्हणला 100% जाणं का? दुसरा म्हणला दारूमुळे माझी बायको गेली, घरदार गेलं, पोळबाळ गेले, तुझं खोकला काही नाही जाणार. अरे ते घाले ना वेगळं, हे घाले ना वेगळं, कळतच नाही हो काही जणांना. आता इथं सांगितलं ना आयुष्याचा नाश करू नका. मी गेले मंडपाच्या बाहेर गेले काढलीच तंबाखू. या पुरुषांची चर्चा चालू असते. वैर लय लांबून महाराज येतात तर लय आलट त्यात. आजचं तर लयच बारीक पिल्लू होतं बो. रमेश भाऊनी लयच निवडून महाराज आणले. म्हणजे त्यामुळे तंबाखूवर निवडतं कीर्तन संपल्यावर. आजचं तर लयच बारीक पिल्लू होतं बो. आपण लय झपकीत होतो र. अरे दुसरा म्हणला त्यांनी सांगा ना दारू पिऊ नका, व्यसन करू नका. गप सांगितलं असत्यात.
हो म्हणायचं असतं. आपण जरी चांगलं वागलं त्यांनी तरी कोणाला सांगायचं नीट वागा. त्यांचा नको लोड घेऊ, त्यांचा धंदाच आहे. अरे नका करू ना राजीनामा दिला नाही तर मुख्यमंत्री कसं होणार? विठ्ठल पाहतो का नाही मोबाईल पाहतो आपली भक्त कधी खोट नाही उठ उठ आजकालचं ते फोकसचं गेम कोणतरी हा कोणता पबजी आणि ते दुसरं उठ रे उठ उठ अरे उठ 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 घाबरू नको उठ अरे उठ ना अरे उठ अरे तू खाली बस वाढदिवस कुठे गेली बर्थडे बॉय कुठे गेला हाय 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 पोरा कोणता गेम ते पबजी कोणाचं पोर नाही कोणती बहादर बाई दाखव बरं
मातरबाई हे बघितलं काय 4 गुरुवारचा प्रसाद त्याच्यामुळे 4 गुरुवार बंद करा पार्वतीने गुरुवार धरला शंकर पिऊन पार्वतीने एखाद्यात धरली शंकर मटण घेऊन आला काळे पिशवी पार्वतीला म्हणतो कपून मटणाची पिशवी नेली कुत्र्याने निंबूच घेऊन आला आणि पार्वतीला शंकर काय म्हणतो निंबू पीळ काय बोला मोबाईल पाहतो का नाही तू उठणार आहे काय तू उठ नाही तू गंधवाला लाल गंधवाला तो नाही तो त्याला खाली बस तुझं काम झालं तू हा उठ मामाला पोरगी आहे का मोबाईल पाहतो का हा अक्कल आहे का तुला अकलीचा पत्ता काय खाली बस तू तो का तो त्याच्या मागचा तुमच्या मागचा तो लपतो बघा लपतो तो ते खाली बस तू त्याच्या पुढचा यो हा उठ शितू आहे अरे तू खाली बस रे नाव काय सिद्धू आहे का काय मस्त कुठाने गेले खाली बस काय मोबाईल पाहतो का तू नाही तो सिद्धू मोबाईल पाहतो का नाही वा थोडं गुन्हा शिका आहे पोरा गुन्हा शिक थोडं अरे पहिल्यांदा लेकरू जर लढायला लागलं त्याला भाकरी द्यायची भाकरी आता आई काय देते मोबाईल सांगायला तर लाज वाटते अजून तोंड ओळी कर मोबाईल काय पण नवीन काय मोबाईल येणे लेकरू जर लढायला लागलं घे मोबाईल प्युअर ये आहेत ना लई खोडीची मंडळी आय बचत गट हे गबत बसत नाही लई शानी आता सुद्धा माझी आई हरिपाठ वाचल्याशिवाय मला जेवायला देत नाही काय माहिती रोज आपल्या आईने नेम केला पाहिजे हरिपाठ वाचल्याशिवाय पोराला जेवण नको भाऊ आज मी जावरकरांचं कीर्तन ऐकून आले तू तिकडे उलट हरिपाठ वाचल्याशिवाय नो शाळा असो काय पण असो हरिपाठ वाचल्याशिवाय नो कळाला का ओ चष्मा लाजी माय काय पण नवीन कळणार पुरुषांनी तर लाजा सोडून टाकल्या एका माणसाने सरना बाथरूम मध्ये मोबाईल नेला तर काय सांगायचं आता चेन गेला तर चेन तर खोलाव का अख्खं बुटात पाणी गेलं मग त्याला पडून अरे काय आखलीचा पत्ता नाही एका माणसाने संडास बाथरूम मध्ये मोबाईल आहे तेवढाच कार्यक्रम चालू होता आता कार्यक्रम चालू होते ना तर उचलू नाही ना फोन उचलला ते फोन वाला नुसतं आणायचं है ना हॅलो चार्जिंग नाही काय हॅलो रेंज नाही काय हॅलो चार्जिंग नाही काय त्याला काय माहिती याचं संडास बाथरूम मध्ये कार्यक्रम काय चालू आहे
ते नुसतं आणायचे. हॅलो चार्जिंग नाही काय, हॅलो हॅलो अरे रेंज नाही काय, हॅलो हॅलो. संडास बाथरूम मध्ये बोलायचं ना, हॅलो रेंज नाही काय. तेव्हा या संडास बाथरूम मध्ये जोरदार आवाज आला. मग त्या फोनवाल्याला कळालं याचा कार्यक्रम काय चालू. असे चित्र काय पण नवीन काढायचं काय पण. आता ते पहिलं बसून जेवण होतं, आता उभ्यानं आले. ते वर ताटल्यात घेते भात खपकवले माझे भात काय ना खाली दिली पाहिजे. काय पण नवीन काढायचं. अय परत उठ रे टकला टकला. तो लाज वाटते का, चड्डी घालतो का. तुझं मान्य आहे, तू जिल्हा परिषदला आहे, पण आता कीर्तनाला येताना तर पॅन्ट घालायची. चड्डी घालतो काय पण नवीन घालणं. ती पायजमा गेला जीन्स आली, जीन्स गिडी बडमोड आला, बडमोडला गेला चड्डी आली. हळूहळू माणसं मोकळी झाली. आता इथवर तर आलेच काय पण. दोन बेवडे प्युअर भोंगळे, प्युअर सिग्नल नाही ट्रॉफिक नाही, प्युअर मोकळा कार्यक्रम. एक बेवडा असं चालत होता आणि पुढून एक त्याच्या पुढून एक लंगोटी घालून आला. आणि तू लंगोटी लावला त्या मोकळ्याला काय म्हणतो, काय मोकळा फिरतो. हे गे लंगोटी, दोघही मोकळे झाले. हा तर पहिलाच मोकळा होता, यो पण मोकळा झाला. आता काय पण नवीन काढायचं. ते रस्त्याच्या कडेला मठ्ठा आणलाय, मठ्ठा. ते काय मठ्ठा ते मठ्ठा कोणी शोधलाय, त्याला बांधून मारलं पाहिजे. ते त्या गिलासच्या मध्ये पांढरं आणि वरून कोथिंबीर हान मठ्ठा हान. एका माणसाने लग्नात जाऊन 20 गिलास मठ्ठा आणला. किती पोरांना जोरदार, किती आवाज नाही, किती 20 गिलास. आणि ती घरी गेल्यावर संडास बाथरूम मध्ये बाहेरच येईना. उठला की गुर 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 गुर, खाली बसली कुर 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 कुर. परत उठला की गुर 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 गुर, खाली बसली कुर 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 कुर. पप्प्याच्या आईनं 3 बाथरूम मध्ये जाऊन आली, चहा घ्या पण उठूनच देईना. उठला की गुर 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 गुर, खाली बसली कुर 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 कुर. पप्प्याच्या आईनं घरामध्ये 4 कूलर लावले आणि 1 फॅन लावला, वासूच जाईल. आणि पप्प्याची आई म्हणली, पप्प्याचा बाप एवढं प्याला, देवाला गेला तिकडे गेला आणि प्याला, गाडी खाली गेला आणि मेला. आणि पेपरला बातमी आली, भाविक ठार झाले. काय बातमी आली, भाविक ठार झाले. आता मला सांगा, बेवडे जर भाविक असतील, आम्ही सर्व तुम्हाला दरोडेखोर दिसतो का. ते असं झालं. विठ्ठल विठ्ठल काढताय. बापाला काय म्हणतो, काय केलं काय केलं माझ्यासाठी. बापाने मारली जग. आता काय म्हणून पुत्र आत्वा कन्या ते कोणत्या कुळामध्ये जन्माला असतात हे ज्योतगुरु तुकोबार अभंगाचे.
येण्यासाठी टाळे वाजवा. अतिशय सुंदर गात. आणि काही जण म्हणतात आमच्या पोराला पकवा शिकवा. अरे भाऊ पकवाजातच पोरग येडा निघाला, तुझं कुठं पकवा शिकायला निघाला? काय झालं? माझ्या पोराला पकवायची बापाची बेंड का तुझी? काय पण नवीन गाण्याचं. म्हणून कुडी कन्या पुत्र होती ते सात्विका तया चारिक वाटे देवा. कुडी कन्या आणि आत्वा पुत्र असं त्याचे एक कारण आहे. मातृत्वाचं पराक्रम पुत्राकडे आहे आणि पराक्रमाचं मातृत्व हे कन्याच करू शकते. याचं दुसरे कारण आहे. मुलगा बापावरती प्रेम करत असतो ना, त्या प्रेमात स्वार्थ आहे. आणि मुलगी बापावरती प्रेम करत असती ना, त्या प्रेमात निस्वार्थ आहे. तुम्ही म्हणाल ते कस काय, तर सांगतो. भजन करा विठ्ठल मुलगी शाळेतून जर घरी आली ना, पहिली चौकशी करते आई आज बाबा जेवले का ग? नाही आहे बेटी. सकाळपासून चहा घेतले नाही, ती कॉफी घेतली नाही, ते नाश्ता केले नाही, ते तिथेच बसून आहे. तू घे जेवून. काय गाई आज माझा जन्म बापू पैसे आहे. मी नाही जेवणार. ज्या दिवशी बाप जेवत नसतो ना, त्या दिवशी मुलगी दिवसभर उपाशी असते. संध्याकाळचे 11 वाजू देते. अख्ख्या घराला झोपू देते. आपल्या बापाच्या खोलीत जाते. बाबाच्या तोंडावरचं पांघरण काढते. बाप डोळे उघडून पाहतो तर काय तब्येत ठीक नाही ना बाबा? बाबा बाबा हातपाय चेपून देऊ का बाबा? बाबा बाबा डोकं दाबून देऊ का बाबा? बाबा बाबा खायला करून काय देऊ का बाबा? बाबा डॉक्टरला बोलून आणू का बाबा? अख्ख्या घराची काळजी करते ती मुलगी फक्त बाबा. बाप लढत उठून बसला.
जेव्हा ती मुलगी बाप्पा कडते, बापाला कडकडून मिठी मारते, सांगते बाबा येतो बर का, बाबा येतो बर का. अरे तो बाप असणारा त्या खांब्याच्या माग जाऊन डसा डसा लढतो तो बाप आहे. का लढणार नाही बाप? अरे आपण जो कुठे कीर्तनाला गेलो ना, आपल्याला चप्पल विसरलेला, चप्पल आपण 3 वेळेस पाहतो. अहो इथं ठेवली होती, इथं ठेवली होती. अरे त्या बापाने तर आताच्या पोटासारखं सांभाळ केलं. अरे त्या बापाने नानाचं मोठं केलं. ज्या बापानं बोधून चालवायला शिकवलं, तीच मुलगी सासरला नंदायला जात असते. काल लढणार नाही मग? जेव्हा ती मुलगी एक पाऊल पुढे टाकते आणि मागे परतून पाहते, दुसरा पाऊल पुढे टाकते आणि मागे परतून पाहते. म्हणून कन्या सासुरासी जाय जाय, कन्या सासुरासी कन्या
तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी केशवा. ही निस्वार्थ प्रेम ही मुलगी बापावरती करत असते. विठ्ठल विनंती आहे आई वडिलांना जपा. आणि तर कीर्तना सुनालेत का ह्यांचा आवाज बंद झाला. सुनालेत का कीर्तनात हा सुद्धा म्हणा ना आलेत का होत नाही म्हणा आलेत का. ओ चष्मुनाजी माय आय सुना थोड़े कान खोल के सुना. थोड़ा सासूबाईला आई माना आणि सासूबाई तुम्ही सुनबाईच्या नावानं खडं फोडायचं बंद करा. तुम्ही म्हणाले हिची आई अशी हिचा बाप तसा साडे दिलन पीसच राहिला. एवढी भिकार आहेत का आपण. आय सासा तुम्ही उलट फिरायचं. तुम्ही म्हणायचं माझी सून जगात माझ्या सुनाला तोडच नाही. सुनबाईला इच्छा घेऊन आला आत्या जगलेला आहे फक्त गोड बोला आणि म्हातारी बी लई काम करी. सुना हे सासूबाई लई काम करेल. तुम्ही एक वाक्य ध्यानात ठेवा. तुमच्या घरी आले ना पाहुणे लावणे तुम्ही एकच काम करायचं. आमच्या आत्याबाईला ना